नमस्कार मंडळी. लोणावळा खंडाळा म्हणजे पर्यटनाचे ठिकाण. आज या पर्यटन स्थळी देशभरातून लाखो पर्यटक येत असतात. ते हे लोणावळा खंडाळा यातील खंडाळा हे पर्यटन स्थळ मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, आपण पाहत आहात मावळशक्ती यूट्यूब. आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत खंडाळा. आपण आज खंडाळा लेक, वाघजाई टेम्पल, अमृतांजन तसंच कातळदरा वॉटरफॉल असे वेगवेगळे भाग आपण पाहणार आहोत. तरी चला माझ्याबरोबर. जुना पुणे मुंबई हायवे लगत असलेला खंडाळा लेक हा अतिशय सुंदर आणि वर्षभर पाण्याने भरलेला असतो. खंडाळा लेक नजदीकच खंडाळा स्टेशन आहे आणि अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं खंडाळा स्टेशन आणि लगतच हायवे, यामुळे पर्यटन दृष्ट्या आणि पर्यटकांसाठी अतिशय सोयीचं आणि मुबलक आहे. अशा या खंडाळा लेकजवळ आपण आहोत. तरी या लेकचा हा विहंगमय नजारा मी आपणास दाखवत आहे. या खंडाळा लेक मध्ये नगरपालिकेमार्फत बोटिंग हा प्रकल्प राबवला जातो. तुम्ही इथं आलात तर इथं तुम्ही बोटिंग करू शकता. इथं बसण्यासाठी वगैरे चांगल्या प्रकारची सुविधा करण्यात आली आहे. तसंच नगरपालिकेच्या काही ज्या मूलभूत गरजा आहेत या इथल्या लेकच्या जवळ नगरपालिकेने दिल्या आहेत. तरी आपण हा पाहत आहोत खंडाळा लेक. आपण हा खंडाळा लेक गेटजवळ असलेला वॉटरफॉल पाहतात. आपण या कातळदरी इथल्या पॉईंटवरनं राजमाची फोड, तसंच राजमाची फोडच्या बाजूचा जो भाग आहे तसंच कातळदरी आपण पाहतो. तसंच आपण पुणे नामा येथील वरचा जो भाग आहे पुणे नामा विलेज आपण पाहतोय.
गावठाण बाजूची बाडी हा पॉईंट आपण पाहतो. इथं अनेक शूटिंग झाल्यात. राजमाची फोर्ट, कातदरा, कुनेनामा व्हॅली आणि कातदरा वॉटरफॉल, तसंच पाठीमागच्या बाजूस लोहगड विसापूर असा एकूण नजारा इथून दिसतो. आपण खंडाळा येथील मंकी गार्डनला आलो आहे. हे मंकी गार्डन लहान मुलं तसं पर्यटकांसाठी सकाळी 8 ते 5 खुले असते. नगरपालिकेचं आहे. इथं लहान मुलांसाठी खेळणी आहेत. तसंच तुम्ही इथं एक रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल आहे. तिथं तुम्ही जेवण वगैरे करू शकता. तसंच इथं येताना एक काळजी घ्या, इथं खूप माकडं आहेत. त्याच्यापासून जरा थोडंसं सावधान, कारण की लहान मुलांबरोबर जर बॅग, पिशवी, मोबाईल असेल तर तो सांभाळा, कारण की हे डायरेक्ट तुमच्या हातातली वस्तू घेऊन पळू शकतात. तरी बघा इथं मंकी गार्डनचा नजारा. हा खंडाळा व्हिलेज आणि खंडाळा व्हिलेज नजदीकचा असलेला परिसर आपण पाहत आहोत. खंडाळा कातदरा वॉटरफॉल. आपण या पॉईंटवरून भोकोली आणि भोकोलीचा काही परिसर पाहत आहोत. आधी भाटा तसंच भोकोलीची भाग या पॉईंटवरून दिसतो. आपण आहोत बुक्स रोड पॉईंटवर. हा एक्सप्रेस हायवेला जोडणारा ब्रिज हा अंगे ते आडोशी असा ब्रिज आहे. तसेच समोरील भाग हा चावणी घोडा आहे. तसंच आपण बुक्स रोड पाहत आहोत. पाहत आहोत अमृतांजन ब्रिज पाहत आहोत.
आपण आता वाघजाई मंदिरच्या मुख्य कमानीजवळ आहोत। वाघजाई मंदिराची हे मुख्य कमान आहे। आपण नवरात्रीमध्ये इथं वाघजाई मंदिरासाठी आलो आहे। तरी नवरात्री उत्सव भरला आहे आणि आज आपण चौथ्या माळेला आलो आहे। तरी आज इथे जे मार्केट आहे खूप गजबजलेलं आहे। सकाळी चालू आपण त्यामुळे पब्लिक कमी आहे। आपण आहे आता वाघजाई पॉईंटला। वाघजाई मंदिराच्या पाठीमागच्या भागातून आपल्याला जो नजारा दिसतोय तो मी तुम्हाला या कॅमेऱ्यातून दाखवतोय। बघा एक मनकी हिल स्टेशन दिसतंय। हे मनकी हिल स्टेशनचा तसाच पुढचा भाग। वाघजाई टेम्पल हा व्हिडिओ आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।